दिखता है एक। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्ही मित्रांनो आजचा व्हिडिओ तर सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण इथं आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तर तुम्हाला मिळून जाईल। तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक जी ते डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तर तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं तुम्ही ॲप जो आहे तो इथं डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती इथं अवेलेबल आहे। तर त्या वेबसाईटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो। तर तुम्ही तिथं जाऊन जे ते मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो। त्याचसोबत मी जे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली जे ते इथं मटेरियल व्हिडिओचं अपलोड करत असतो। तर मित्रांनो तिथून सुद्धा तुम्ही इथं डाउनलोड करू शकता मटेरियल। तर मित्रांनो या दोघांची लिंक जे ते टेलिग्राम आणि आपल्या वेबसाईटची लिंक या दोघांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो तुम्ही जे ते आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनलला इथं सबस्क्राईब इथं करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारचे व्हिडिओ जे ते रोज इथं येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो अजूनही जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा आपल्याला फॉलो करून घ्या। तिथं सुद्धा आपल्या रील्स वगैरे येत असतात आणि अपडेटसुद्धा इथं येत असतात मित्रांनो। तर त्यासाठी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा इथं फॉलो करून घ्या मित्रांनो। चला तर मित्रांनो आपण जे त्या इथं आपल्या आजच्या इथं व्हिडिओला सुरुवात करूया थोडासाही वेळ न घालवता। ओके, तर बघा मित्र आपल्या जिथे सर्वात इथं अलर्ट मोशन ॲप जो असेल तो आपल्या इथं ओपन करायचा। ओपन केल्यानंतर तुम्हाला जिथे एक मी प्रोजेक्ट दिला असेल तो आपल्या इथं अलर्ट मोशनमध्ये इथं आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे। तर इथं ओपन झाल्यानंतर आपल्याला सर्वात आधी इथं काय करायचं बघा मित्र, आपल्या इथं सुरुवातीला येऊन प्लसमध्ये जाऊन आपल्याला ॲडिओमध्ये यायचं। त्यानंतर तुम्हाला एक ॲडिओ दिला असेल तो आपल्या इथं जिथे काय ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्या ॲडिओवरती आपल्याला लॉंग प्रेस करून ह्याची जी लेअर असेल ती आपल्याला सर्वात खाली ती जिथे अशा प्रकारे इथं आणून घ्यायची आहे मित्रांनो बघा। तर इथं बघा मित्रांनो एकदम राऊंड रेक्टँगल वन जे असेल त्याच्या खालती आपल्याला इथं अशा प्रकारे इथं आणायचं आहे मित्रांनो ॲडिओ। त्यानंतर आपल्याला काय राऊंड रेक्टँगल वन जो असेल तो आपल्या इथं डिलीट करून टाकायचा आहे। आता त्यानंतर इथं तुम्हाला भरपूर काही अशा प्रकारे इथं ग्रुप्स वगैरे इथं भेटतील। तर त्या आता आपल्याला ग्रुप्स इथं एडिट करायचे। तर ते एडिट कसं करायचं ते मला ते इथं मी सांगतो। तर आता तुम्हाला एक पिक्चर वन अशा प्रकारचा एक इथं ग्रुप दिसत आहे। तर त्यामध्ये जाऊन आपलं एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। आता त्यानंतर तुम्हाला त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर कलर आणि फिलमध्ये जाऊन इथं तुम्हाला जे काय नेम दिसत आहे त्यावरती इथं क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जो कोणता इथं फोटो घ्यायचा असेल तो इथं फोटो घ्या। त्यानंतर इथं प्लसवरती क्लिक करा, म्हणजे तो जो इमेज असेल तो आपल्या इथं येऊन जाईल मित्रांनो। तर अशा प्रकारे हा जो आपला ग्रुप आहे तो इथं एडिट झाला आहे। तर त्यानंतर आपल्या परत जिथे बॅक यायचं आहे, परत आपल्याला पिक्चर 2 यामध्ये आपल्याला येऊन परत एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। परत आपल्याला त्या इमेजवरती क्लिक करून कलर आणि फिलमध्ये जाऊन परत यावरती क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला परत जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो इथं इमेज घ्या। त्यानंतर इथं प्लसवरती क्लिक करा, म्हणजे जो आपला इमेज असेल तो इथं येऊन जाईल। आणि परत नंतर जे आपल्या परत काय यायचं आपल्या परत पिक्चर 3मध्ये येऊन एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। परत तुम्हाला त्या इमेजवरती क्लिक करून कलर आणि फिलमध्ये जाऊन परत तुम्हाला इथं जे काही इथं दिसत आहे नंबर्स वगैरे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला परत जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल त्या इमेजवरती क्लिक करा आणि त्यानंतर इथं प्लसवरती क्लिक करा, म्हणजे जो इमेज असेल तो इथं येऊन जाईल। तर मित्रांनो आता इथं आपले जेवढे काही इथं आता ग्रुप्स असतील बघा मित्रांनो पिक्चर 10पर्यंत, तर ते सर्व ग्रुपमध्ये तुम्हाला ही स्टेप जे ते फॉलो करून इथं जे इमेजेस जे असतील तिथं रिप्लेस करायचे आहेत। तर आता तुम्ही इथं करून घ्या लवकरात लवकर। ओके, तर बघा मित्र आपल्या जे ते आता काय करायचं, आपला जो पहिला बीटा असेल त्यावरती आपल्या इथं येऊन जायचं आहे। त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं बघा इथं एक इमेज दिसत आहे एज्युकेशन पेनची। तर त्यावरती जाऊन कलर आणि फिलमध्ये जायचं, परत इथं तुम्हाला जे काही नंबर दिसत आहे त्या नंबरवरती क्लिक करून तुम्हाला इथं जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल त्या इमेजवरती क्लिक करून प्लसवरती क्लिक करा, म्हणजे जो आपला इमेज असेल तो इथं रिप्लेस होऊन जाईल। त्यानंतर आपल्या बॅक यायचं आहे, परत तुम्हाला HG1 आणि HG2 अशा प्रकारचे काही ग्रुप्स भेटेल। तर आपल्या काय यायचं सर्वात आधी HG1 या ग्रुपमध्ये येऊन आपल्या एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। परत तुम्हाला इमेज भेटेल, त्या इमेजवरती क्लिक करून कलर आणि फिलमध्ये जावा। परत तुम्हाला त्या नंबर्सवरती क्लिक करून तुम्हाला इथं जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो इथं घ्या आणि त्यानंतर प्लसवरती क्लिक करा, म्हणजे इमेज जो असेल तो इथं रिप्लेस होऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला इमोजीस वगैरे काही चेंजेस करायचे असतील तर त्यामध्ये काय यायचं आपल्या त्या इमेजवरती क्लिक करायचे, एडिट टेक्स्टमध्ये जाऊन तो कोणता इथं इमोजी घ्यायचा असेल तो इमोजी इथं घ्या आणि त्यानंतर इथं राईटवरती क्लिक करा, म्हणजे आपला जो इमोजी असेल तो इथं क्रिएट होऊन जाईल मित्रांनो। परत जिथं आपल्या बॅक येऊन जायचं आहे, परत आता आपल्या काय करायचं HG2 या ग्रुपवरती आपल्या इथं येऊन जायचं। HG2 वरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जावा। परत तुम्हाला काय करायचं जो आपण आता आधी इमेज घेतला होता तर तोच इमेज आपल्या इथं परत जिथे काय यायचं रिपीट इथं घ्यायचं आहे मित्रांनो। तर तो इथं रिपीट घेण्यासाठी आपल्याला काय करायचं त्या इमेजवरती क्लिक करून
कलर अँड फिलमध्ये जावा. परत इथं जे काही नंबर दिसत आहे त्या नंबरचं जाऊन जो आपण आधी इमेज घेतला होता तोच इथं इमेज जो असेल तिथं आपल्याला रिपीट इथं घ्यायचा आहे. घेतल्यानंतर आपल्याला जिथे परत जिथं घ्यायचं मित्रांनो बॅक येऊन जायचं आहे. तर आता मित्रांनो तुम्हाला इथं इमेजेस वगैरे कसे इथं रिप्लेस करायचे ग्रुप्समध्ये H1 आणि H2मध्ये ते तुम्हाला इथं समजलं आहे. तसंच तुम्हाला ती स्टेप फॉलो करून आपल्या इथं जेवढं काही इथं पुढं H1 आणि H2चे जेवढे काही ग्रुप्स असतील त्या ग्रुप्समध्ये तुम्हाला इथं काय करायचं मित्रांनो ग्रुप्स एडिट जे ते करायचे आहेत मित्रांनो. आणि जर का तुम्हाला टेक्स्टमध्ये काही चेंजेस करायचे असतील कलर वगैरे द्यायचे असतील तर तुम्ही त्या कलर टेक्स्टवरती क्लिक करून एडिट टेक्स्टमध्ये जाऊन तुम्हाला इथं जो कोणता इथं टेक्स्ट काय राईट करायचा असेल तो करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथं फंडमध्ये जाऊन तुम्हाला जे ते इथं बघा मित्रांनो अशा प्रकारे एक फंड दिसत आहे वरती तर तो फंड इथं घेऊ शकता किंवा तुम्हाला आवडेल तो इथे फंड वगैरे इथं घेऊ शकता मित्रांनो. तर त्यानंतर आता तुम्हाला जर काय कलर वगैरे इथं काही द्यायचा असेल तर तुम्ही कलरच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला हवा तो कलर इथं घेऊ शकता आणि त्यानंतर राईटवरती इथं क्लिक करा म्हणजे आपलं टेक्स्टसुद्धा इथं एडिट होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या इथं जेवढे काही इथं असतील मित्रांनो इथं H1 आणि H2चे ग्रुप्स ते सर्व ग्रुप जे ते तुम्ही इथं रीएडिट इथं करून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो एडिट वगैरे इथं झाल्यानंतर बघा मित्रांनो आपला जो व्हिडिओ असेल तो आपला इथं रेडी होऊन जाईल मित्रांनो. तर व्हिडिओ रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये इथं सेव्ह करण्यासाठी बघा घ्यायचं आहे. तर तुम्हाला वरती एक सेटिंगच्या बाजूला एक अशा प्रकारचा एक ॲरो दिसेल तर त्यावरती क्लिक करून व्हिडिओवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती जावं मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला जो आजचा इथं व्हिडिओ तो इथं एक्सपोर्ट होण्यास सुरुवात झाली मित्रांनो. ओके तर मित्रांनो अशा प्रकारे आपला जो आजचा व्हिडिओ होता तो इथं एक्सपोर्ट होण्यास इथं सुरुवात झाली आहे मित्रांनो. तर मित्रांनो 100 झाल्यानंतर आपल्याला एक सेव्हचा ऑप्शन इथं येऊन जाईल. त्या सेव्हवरती क्लिक केलं की व्हिडिओ जो असेल तो आपल्या इथं सेव्ह होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आपले जे आजच्या इथं व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजूनही जे ते आपल्या इथं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.